आणि आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जिजाई बंगल्यावर विक्रम काकडे यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, विधान परिषदेच्या जागेसाठी विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलेली होती। मात्र त्यांना पक्षांतर्गतच विरोध होता, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाहीये आणि त्यामुळे तिथल्या काही आजी-माजी आमदारांचा विरोध होता, काही नेत्यांचा विरोध होता। मात्र आताची जी महत्त्वाची बातमी समोर आली त्यानुसार जिजाई बंगल्यावर विक्रम काकडे यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, विधान परिषदेसाठी पुण्याची जागा ही राष्ट्रवादीकडे गेलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी विक्रम काकडे यांना उमेदवारी देणार अशी माहिती समोर आलेली होती आणि आता विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश सुद्धा केलेला आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, आता राष्ट्रवादीमध्ये विक्रम काकडे यांनी प्रवेश केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी विक्रम काकडे यांचंच नाव आता यासाठी फायनल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नक्कीच खरं तर काही तासांपर्यंत तणाव या ठिकाणी पाहायला मिळत होता, नाराजी नाट्य पाहायला मिळत होतं। खरं तर नाव जे आहे, उमेदवारी नाव जे आहे ते फायनल होत नव्हतं। मात्र आता जर बघितलं तर आपण हे थेट दृश्य पाहतोय की संजय काकडे आणि त्यांचा मुलगा विक्रम काकडे यांनी आता राष्ट्रवादीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे। त्यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादीची मफलर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता कुठेतरी जे नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं ते आता अधिकृतपणे या ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि काही वेळातच या ठिकाणी आता ते विक्रम काकडे जे आहेत ते अर्ज दाखल करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने देखील। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की सकाळपासून या ठिकाणी राष्ट्रवादीतूनच एक ग्रुप जो होता निष्ठावंतांचा किंवा जुना ग्रुप जो होता त्यांनी विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध केला होता। मात्र त्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार जे आहेत त्यांची या ठिकाणी बैठक पार पडली। पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा जे संघटनेचे अधिकृत पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा बॉडीवर आहेत त्यांची या ठिकाणी बैठक या सुनित्रा पवार यांनी घेतली। या बैठकीला सुनित्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे तिघ सुद्धा उपस्थित होते। त्यानंतर सगळ्यांच्या एकमताने आता पुन्हा एकदा विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी संजय काकडे जे आहेत त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी जिजाई बंगल्यामध्ये या ठिकाणी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि जिल्ह्याचे आमदार जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बैठकीनंतर संजय काकडे असतील किंवा विक्रम काकडे असतील यांचा पक्ष प्रवेश जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे आता पुण्यातली जी विधान परिषदेची जी जागा आहे ती आता राष्ट्रवादीकडे गेलीच आहे। मात्र आता उमेदवार सुद्धा या ठिकाणी निश्चित झाल्याचं या ठिकाणी मानलं जात आहे। आता फॉर्म भरण्यासाठी काही मिनिटं राहिलेले आहेत आणि हा फॉर्म भरण्यासाठी स्वतः पार्थ पवार जे आहेत ते विक्रम काकडे यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असणारे आणि काही मिनिटातच ते आता इथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघतील आणि तिथं आपला उमेदवारी अर्ज जे आहे ते विक्रम काकडे जे आहेत ते दाखल करतील आणि त्यांच्या सोबत स्वतः पार्थ पवार असल्याची ही माहिती या ठिकाणी मिळते। मात्र आपण जर बघितलं तर राजकारणातील सगळ्यात मोठं नाव जे असलेलं संजय काकडे यांनी आता राष्ट्रवादीचा घड्याळ जे आहे ते आता हाती बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। याआधी जर बघितलं तर संजय काकडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते, बऱ्याच महानगरपालिकांमध्ये त्यांचा दबदबा होता, काही नगरसेवक त्यांनी यापूर्वी निवडून आले होते। मात्र मधल्या काळात त्यांनी भाजपापासून दुरी साधली होती आणि आता त्यांनी थेट जे आहे ते आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात मुलाच्या आमदारकीसाठी त्यांनी हा प्रवेश केल्याचं या ठिकाणी मानलं जातंय। मात्र पक्षातील काही जुने जाणते नेते जे आहेत किंवा निष्ठावंत जे आहेत ते या ठिकाणी नाराज असल्याचं सांगितलं जातंय। उमेदवार जो आहे तो या ठिकाणी आता आपण थेट दृश्य पाहतो की उमेदवार जे आहेत ते आता अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि या ठिकाणी तर आपण पाहतो विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचे वडील संजय काकडे यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। जिजाई बंगल्यावर ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय आणि त्यामुळे विक्रम काकडे हे आता आज अर्ज भरणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। विक्रम काकडे यांच्या नावाला राष्ट्रवादीमधल्या काही आजी माजी आमदारांचा विरोध होता। हे पाय बघा आणि